हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण गणित भाग 1 10वीचा गणित भाग 1 मधला 1.5 मधला चौथा, पाचवा आणि सहावा गणित बघणार आहोत. 1.5 कंप्लीट करणार आहोत आपण. लास्ट व्हिडिओमध्ये पहिली 3 गणितं बघितली. आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली 3 गणितं बघणार आहोत. तर आता प्रश्न क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 काय त्यांनी दिलाय? एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. आपल्याला अपूर्णांक काढायचे आहेत. त्यांनी प्रश्न काय दिलाय? प्रश्न क्रमांक 4 प्रश्न काय दिलाय? एक अपूर्णांकाचा छेद हा काय आहे? अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंशाच्या दुप्पटीपेक्षा कितीने मोठा आहे? 4 ने मोठा आहे. छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. अंशाच्या किती पट होतो? 12 पट होतो. मग आपल्याला अंश आणि छेद काढायचा आहे. ओके, त्यांनी काय दिलंय? छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. नेक्स्ट काय दिलंय? अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. मग समजा अपूर्णांकाचा अंश x व छेद y मानू. ओके, पहिल्यांदा काय करायचंय? शाब्दिक उदाहरणामध्ये पहिल्यांदा x आणि y चल घ्यायचे. अपूर्णांकाचा अंश x घेतला आणि छेद y घेतला आपण. ठीक आहे, मग दिलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या अटीनुसार, म्हणून दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काय माहिती दिली? छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. छेद काय आहे? y हा अंशाची दुप्पट, अंश म्हणजे x ची 2 पट, त्यापेक्षा 4 ने मोठा, प्लस 4, 4 ने मोठा आहे. ओके, मग आता काय करते? एका बाजूला नंबर घेते, एका बाजूला अक्षर घेते. आता 2x इथं अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला वजा 2x अधिक y बरोबर 4. हे समीकरण तयार होतं. हे समीकरण 1. ओके, व ही पहिली अट होती. दुसरी अट काय आहे? व अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. छेद होतो. छेद म्हणजेच काय? y. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, अंश 6 ने कमी केला आणि छेद सुद्धा 6 ने कमी केला तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. अंश हा आहे, ओके, त्याच्या किती पट होईल? 12 पट. छेद सुद्धा 6 ने कमी केला, अंश 6 ने कमी केला तर येणारा जो छेद असेल तो जो येणाऱ्या अंशाच्या 12 पट होईल. ओके, म्हणजे ही दुसरी कंडिशन होती त्यांची. आता y वजा 6 बरोबर 12 x ला पण गुणणार आणि 12 6 ला पण गुणणार, म्हणजे 12 गुणिले x बरोबर 12 वेळा x वजा 12 सक्क 72. ओके, आता 12 इथं काय आहे? अधिक आहे, या साईडला आल्यावर होणार वजा 12 x अधिक y बरोबर वजा 72, वजाच राहणार. वजा 6 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला येणार अधिक 6 होणार. ओके, वजा 12x अधिक y बरोबर 72, वजा 72 आणि अधिक 6 यांचा काय होणार?
यांची बेरीज वजाबाकी होणार कारण की भिन्न चिन्ह आहेत. मग 72 मधून 6 गेले, राहिले किती? 12तून 6 गेले, राहिले 6 चा परत दिला, 7तून 1 गेले, राहिले 6, पण वजा चिन्ह राहणार. ओके. मग हा तुमचा नेक्स्ट आला, हे समीकरण क्रमांक झाला 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 याच्यामध्ये समान काय आहे? वाय वाय हे चल समान आहे. मग यात वाय वाय आपण घालवू शकतो, दोघांचं चिन्ह समान आहे. समान चिन्ह असल्यावर आपण काय करतो? वजाबाकी करतो. म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया. समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करू? वजा करू. समीकरण 1 काय आहे? वजा 2x अधिक y बरोबर 4 वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा जो खालचा आपण समीकरण आहे त्याच्यातल्या प्रत्येक पदाचा चिन्ह चेंज होतो. वजा 12चा अधिक 12 होतील, वजा वायचा अधिक वायचा वजा वाय होईल, वजा 66चा अधिक 66 होणार. ओके. वाय अधिक वाय वजा वाय कॅन्सल झाले. आता वजा 2 अधिक 12 म्हणजे 12 वजा 2, 12तून 2 गेले, राहिले 10x बरोबर अधिक 66 अधिक 4 किती होणार? 70. आता x जसाच्या तसा 70 लिहिलं. 10 गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर होणार भागिले 10, 0 0 कॅन्सल, x ची किंमत आली 7. ओके. आता x बरोबर 7 समीकरण 1 मध्ये टाकूया किंवा 2 मध्ये टाकूया. x बरोबर 7 समीकरण 1 मध्ये टाकू. 1 मध्ये टाकल्यानंतर काय होणार? वजा 2 गुणिले x, गुणिले x च्या ऐवजी काय पुट करणार मी? 7 अधिक y बरोबर 4 वजा 2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. आता 7 दोणे 14. मग काय उत्तर येणार इथे? वजा 14 अधिक y बरोबर 4 बरोबर 4. आता वजा 14 इथं वजा आहे, बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला गेल्यावर काय होणार? अधिक 14 y योग्य त्या ठिकाणी 14 अधिक 4 बरोबर किती येतात? 18. y ची किंमत किती आली आपल्याला? 18. x ची किंमत आलेली आहे 7 आणि y ची किंमत आलेली आहे 18. ठीक आहे. हाच तो अंश आहे. अंशाची किंमत आलेली आहे 7 आणि छेदाची किंमत आलेली आहे 18. म्हणून आपण काय लिहू शकतो? म्हणून तो अपूर्णांक x छेद y बरोबर x ची किंमत आलेली आहे 7. हे बघा 7 छेद 18 आहे. मला अशी आशा आहे की हा गणित तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढचा गणित बघूया. ओके. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये 10 टनांची क्षमता असलेल्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. ए प्रकारची पेटी आहे व बी प्रकारची पेटी आहे. या दोन पेट्यांनी ट्रक भरलेला आहे. ओके. ए बी वजनाच्या पेट्यांनी भरला आहे. ओके. जर ए प्रकारच्या 150 पेट्या, ए प्रकारच्या किती आहेत? 150 पेट्या ए प्रकारचा वजन आहे आणि बी प्रकारचा वजन आहे. ए आणि बी अशा वजनाच्या दोन टाईपचे वजन आहेत. ए हा वेगळा वजन आहे, बी हा वेगळा वजन आहे. मग ए प्रकारचा जो वजन आहे अशा किती 150 पेट्या दिलेल्या आहेत व बी
प्रकारच्या किती पेट्या आहेत? 100 पेट्या. तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते. पेट्यांनी ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. ओके. ए प्रकारच्या 150 पेट्या भरल्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर 10 टन पूर्ण होतात. जर दुसरी ही कंडिशन एक आहे. दुसरी कंडिशन काय आहे? जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या. ए प्रकारच्या किती पेट्या? 260 पेट्या. तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या 10 टनांच्या क्षमतेसाठी बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? म्हणजे ए आणि बी चे वजन काढायला सांगितले आपल्याला. ओके. दिलंय काय त्यांनी? एक ट्रक आहे. ट्रक किती पर्यंत भरू शकतो? 10 टन वजन त्या ट्रक मध्ये आपण टाकू शकतो. ओके. आणि त्या ट्रक मध्ये एकूण किती वजनाच्या पेट्या आहेत? ए प्रकारचा वजन वेगळा आहे आणि बी प्रकारचा वजन वेगळा आहे. अशा दोन प्रकारचे वजन आहेत. अशा किती पेट्या टाकलेल्या आहेत? ए प्रकारचे वजन असलेल्या 150 पेट्या आहेत व बी प्रकारच्या वजन असलेल्या 100 पेट्या आहेत. अशा पेट्या भरल्यावर 10 टन पूर्ण होते. ओके. म्हणून समजा ए प्रकारचा वजन किती म्हणू? एक्स म्हणू. एक्स व बी प्रकारचा पेटीचे वजन वाय मान. ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स मानू व बी प्रकारचा वजन म्हणजे त्या प्रकारच्या पेटीचे वजन वाय मानू. ओके. म्हणून दिलेल्या माहितीनुसार काय माहिती दिलेली आहे? दोनच प्रकारच्या पेट्यांनी भरलेल्या आहेत. ओके. मग ए प्रकारच्या 150 पेट्या. ए प्रकारच्या 150 पेट्या म्हणजेच 150 ए. 150 ए म्हणजे 150 एक्स. ओके. अधिक बी प्रकारच्या पेट्या म्हणजे 100 बी बरोबर किती टन होते? 10 टन. ओके. म्हणजेच काय? 150 एक्स अधिक 100 वाय बरोबर 10 टन. ओके. 10 हा आहे तुमचा समीकरण क्रमांक 1. व दुसरा काय दिलेला आहे? त्यांनी दिलेली अट. दुसऱ्या अटीनुसार काय दिलंय? जर ए प्रकारच्या 260 पेट्या, इथं काय टाकायचंय? 260. ए म्हणजे किती किलो? एक्स किलो. अधिक बी प्रकारच्या किती? 40 बी प्रकारच्या. मग किती होते? 10 होते. हे समीकरण क्रमांक 2 झाले. आता आपण काय करणार आहोत? दोघांना आपण 10 ने भागू शकतो की नाही? दोघांनाही 10 ने भागूया. मग काय किती उत्तर येईल? दोन्ही करणास 10 ने भागू. दोन्ही समीकरणास 10 ने भागल्यावर काय येणार? 150 ला जर 10 ने भागल्यावर काय उत्तर येते? 15 एक्स. अधिक 100 ला 10 ने भागल्यावर काय उत्तर येते? 10 वाय बरोबर 10 ला 10 ने भागल्यावर काय उत्तर येते? 1. व 260 ला 10 ने भागल्यावर काय उत्तर येईल? 26 एक्स. अधिक 40 ला 10 ने भागल्यावर काय उत्तर येणार? 4 वाय बरोबर 10 ला 10 ने भागल्यावर काय उत्तर येणार? 1. ओके. ही नवीन समीकरण मिळालेली आहे. ओके. या समीकरणांना नाव देते 3 व 4. ओके. आता याच्यामध्ये हे सोपं जाते म्हणून छोटे संख्या होतात मग त्यांचा पटापट गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करता येते. मोठ्या संख्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मग छोटे करण्यासाठी 10 दोन्ही समीकरणांना भागलेला आहे.
तुम्ही नाही भागलत आणि डायरेक्ट उत्तर करायला गेलं तरी, उत्तर लिहायला गेलं तरी चालेल. आता इथं काय आहे, एकतर y समान करू नाहीतर x समान करू. आता ह्या दोन्ही y x याच्या x तर नाही होऊ शकत, पण y समान होऊ शकते. इथं दोन्ही 10 आणि 4 अशी कुठली संख्या आहे की दोन्ही दोघांच्या पण पाड्यामध्ये येते. 10 दोणे 20 आणि 4 पंचे 20. 20 ही संख्या 10च्या पाड्यामध्ये येते आणि 4च्या पाड्यामध्ये पण येते. म्हणून मग इथं 20 येण्यासाठी समीकरण 3 ला 2 ने गुणायचं आहे आणि समीकरण 4 ला 5 ने गुणायचं आहे. म्हणून आपण काय करू, समीकरण 3 ला 2 ने गुणू. ओके, समीकरण 3 ला 2 ने गुणू व समीकरण 4 ला कशाने गुणू, 5 या संख्येने गुणू. मग काय येतं, इथं समीकरण 3 ला 2 ने गुणल्यावर 15 दोणे 30x अधिक 10 दोणे 20y बरोबर बेके बे. हा नवीन समीकरण मिळाला, समीकरण क्रमांक 5. आता याच्यामध्ये 5 ने गुणू. 26 गुणिले 5, 5 सक 30 किंवा 6 पंचे 30, हातच्याला आले 3. 5 दोणे 10, 10 आणि 3 13x अधिक 5 चक 20y बरोबर 5 एके 5. हे समीकरण आहे 6. समीकरण 6 मधून समीकरण 5 वजा करूया. समीकरण 6 मधून समीकरण 5 वजा करू. समीकरण 6 काय आहे, 130x अधिक 20y बरोबर 5 वजा 30x अधिक 20y बरोबर 2. वजाबाकी करायचे म्हणजे जो खालचं समीकरण आहे ज्याला वजा करायचंय त्याच्या प्रत्येक पदाचे चिन्ह चेंज होणार आहे. 130 मधून 30 गेले राहिले 100x, 20 मधून 20 गेले राहिले 0, 5तून 2 गेले राहिले 3. आता x बरोबर 3 10 100 इथं काय आहेत, गुणिले आहे. इथं आल्यावर काय होतील, भागिले. x ची किंमत किती आली, 3/100. म्हणजे x हा वजन आहे. ए प्रकारचा वजन काय आहे, x टन. ओके, x टन. ए टनामध्ये आहेत ना हे वजन. मग एक्सच्या किंमत किती आहे, ए प्रकारच्या पेटीचं वजन किती असणार आहे, 3/100 टन. टन म्हणजे आता पुढे बघू आपण. आता पहिल्यांदा y ची किंमत काढूया. म्हणून x बरोबर 3/100 समीकरण 1 मध्ये टाकू, 2 मध्ये टाकूया, 3 4 कशामध्येही टाकूया. तुम्हाला जो आवडेल त्या समीकरणामध्ये टाकायचे. मग आता x बरोबर, आता x ची किंमत जर आपण डायरेक्ट x बरोबर 3/100 समीकरण 3 मध्ये टाकू. इथंच काढलं असतं तरी चाललं असतं. समीकरण 3 कुठे आहे, इथे. म्हणून काय येणार, 15 गुणिले x च्या ऐवजी काय टाकणार आहे, 3/100 अधिक 10y बरोबर 1. 15 त्रिक 45 छेद 100 अधिक 10y बरोबर 1. आता हे 45/100 काय आहे, अधिक आहे. या साईडला गेल्यावर काय होणार, वजा होणार. ओके, मग 10y बरोबर 100 एके तिरकस गुणाकार, 100 वजा 45 छेद 100. 100 मधून 45 गेले, राहिले किती, 10y बरोबर 100 मधून 45 गेले, राहिले 55 छेद 100. आता 10 इथं काय आहे, गुणिले आहे. या बाजूला आल्यावर काय होणार, भागिले होणार. म्हणजे 100 गुणिले 10, y ची किंमत किती आली, 55/1000. ओके, 55/1000. म्हणजेच x प्रकारचा 3/100 आणि y प्रकारचा 55/1000. म्हणून आपण काय लिहू शकतो, ए प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर x किलो मध्ये आहे, बरोबर 3/100 टन. बी प्रकारच्या, हे टन मध्ये असणार आहे, पेटीचे वजन y बरोबर 55/100 टन. टनाचं रूपांतर किलो मध्ये करूया. म्हणून बरोबर x बरोबर
1 टन म्हणजे 1000 किलो, म्हणजे 1000 होणार. 3 गुणिले 10 बरोबर 30 किलो. आणि y बरोबर 55/1000 गुणिले 1000 बरोबर 55 किलो. म्हणजेच ह्या ट्रकमध्ये ए प्रकारच्या वजन म्हणजे किती वजनाची होती? एक पेटी, ए प्रकारच्या पेटीचं वजन होतं 30 किलो आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन होतं 55 किलो. हे 300 टन मध्ये आहे आणि 55/1000 हे टन मध्ये आहे. 1 टन बरोबर 1000 किलो. म्हणून किलोमध्ये जर कन्वर्ट केलं आपण त्याचं वजन, तर मग 30 किलो येणार. ए प्रकारच्या पेटीचं वजन असणार आहे 30 किलो आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन असणार आहे 55 किलो. समजलं असेल. तुम्ही जर डायरेक्ट इथे लिहिला असतात 300 टन म्हणजेच 30 किलो, तर मग इथं 300 टाकायची गरज नसती वाटली. इथं आपण डायरेक्ट 30 लिहिला असता तरी चालला असता. मग तुम्हाला इथं डायरेक्ट 55 आलं असतं. इथं याच्यामध्ये लिहिलं तरी चालेल आणि डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं तरी चाललं असतं. उत्तर सेम आलं असतं. ओके. हा प्रश्न क्रमांक 5 इथे संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? एक विशाल आहे. विशालने 1900 किलोमीटर प्रवास पार केलेला आहे. अंतर काय किती कापलेलं आहे? विशालचा प्रवास किती होता? 1900 किलोमीटर. ओके. टोटल प्रवास 1900 किलोमीटर होता. त्याच्यातला बसने काही प्रवास बसने व काही विमानाने केलेला आहे. ओके. काही प्रवास त्याने बसने केलाय व काही प्रवास त्याने विमानाने केलेला आहे. तर त्याने काय दिलंय? बसचा सरासरी वेग, बसचा वेग किती होता? 60 किलोमीटर प्रति तास व विमानाचा वेग, सरासरी वेग किती होता? 700 किलोमीटर प्रति तास. 700 किलोमीटर प्रति तास विमानाचा होता. बसचा वेग होता 60 किलोमीटर प्रति तास होता. त्याला पूर्ण प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केलाय. प्रवास पूर्ण करण्यास किती तास लागले? 5 तास लागले. ओके. तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? तर त्याने बसने किती किलोमीटर प्रवास केला? ओके. त्यांनी काय दिलाय? एकूण प्रवास दिलेला आहे. एकूण प्रवास 1900 किलोमीटर त्याने पार केलेला आहे. काही प्रवास बसने केलाय व काही प्रवास विमानाने केलेला आहे. त्यांनी दिलाय काय? बसचा वेग होता 60 किलोमीटर प्रति तास आणि विमानाचा वेग होता 700 किलोमीटर प्रति तास. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला 5 तास लागले. तर आपल्याला शोधायचं फक्त बसने किती किलोमीटर प्रवास केला. समजा त्याने बसने x किलोमीटर प्रवास केला. किती? x किलोमीटर प्रवास केला व विमानाने y किलोमीटर प्रवास केला. बसने x किलोमीटर केला व विमानाने किती किलोमीटर केला? y किलोमीटर केला. म्हणून माहिती काय? दिलेल्या माहितीनुसार म्हणून दिलेल्या काय माहिती आहे? x किलोमीटर अधिक y किलोमीटर बरोबर 1900. x किलोमीटर अधिक y किलोमीटर बरोबर 1900 किलोमीटर. हे समीकरण क्रमांक 1. मग दुसरी अट काय दिलेला आहे त्यांनी? बसचा वेग दिलाय 60 किलोमीटर प्रति तास आणि विमानाचा वेग किती दिलेला आहे? 700 किलोमीटर प्रति तास. मग आपल्याला काय आहे? वेळ फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. वेळेचा फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला लिहिलाय. वेळ बरोबर अंतर, पार केलेले अंतर छेद वेग. बसने लागणारी वेळ बरोबर किती किलोमीटर अंतर पार केलाय छेद वेग आणि विमानाला लागणारी वेळ बरोबर किती किलोमीटर अंतर पार केलाय छेद वेग. आता वेळ काय आहे?
म्हणून बसने प्रवास करण्यासाठी लागणारी वेळ किंवा लागणारा वेळ बरोबर किती येणार, की ते किती अंतर पार केलेलं आहे त्याने, x अंतर पार केलेलं आहे. ओके, आणि वेग किती आहे बसचा 60 किलोमीटर. व विमानाने सेम प्रवास करण्यासाठी लागणारी वेळ, प्रवास करण्यासाठी लागणारी वेळ, विमानाने किती अंतर पार केलेलं आहे, y किलोमीटर पार केलेला आहे, आणि विमानाचा वेग किती आहे 700 किलोमीटर ओके प्रति तास. मग आता त्यांनी काय दिलं आहे, एकूण वेळ किती लागलेला आहे त्याला 5 तास, म्हणजे 1/60 अधिक y/700 बरोबर 5 तास लागतील. म्हणून दुसऱ्या अटीनुसार काय लिहू शकते, टोटल वेळ किती लागलेला 5 तास, म्हणजे एवढे तास अधिक एवढे तास, म्हणजे x/60 तास अधिक y/700 तास बरोबर किती तास लागतील, 5 तास. आता हा समीकरण आहे, ह्या प्रॉपर समीकरण नाहीये. प्रॉपर म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला थोडं कठीण जाते, म्हणून मी सोप्या पद्धतीने मांडते. इथं 60 आहे आणि इथं 700 आहे. मग या दोघांचा काय काढायचंय, लसावी काढूया. मग लसावी काढायला आपण काय करूया, इथं आपण सेपरेट छोटस लसावी 60चे विभाजक, 60 आणि 700चा आपण लसावी काढूया. मग जो काही येईल त्यानं या समीकरणाला गुणायचे. 60चे विभाजक किती असतील, 60चे विभाजक बरोबर 60ला भाग कशाने जाते, 30ने जाते. 30 गुणिले 2, 30 दुणे 60, परत 30ला भाग जाते 15ने, 15 गुणिले 2 बरोबर 30 गुणिले 2, 15ला भाग जातो का 3ने आणि 5ने जाते, 3 15 गुणिले 2 गुणिले 2, हे झाले 60चे विभाजक. आता इथे 700चे विभाजक, 700चे विभाजक, 700ला भाग जाते 7ने 100, 100ला भाग जातोय 50ने, म्हणजे 7 गुणिले 100चे डिवाइड काय होते 50 गुणिले 2. आता बरोबर 7 गुणिले 2 गुणिले 50ला भाग जातो 25ने, म्हणजे 2 गुणिले 25, 7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 25ला परत भाग जातो ना 5ने, 5 गुणिले 5. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे, 1 5, 5 5 कॉमन आहे, 2 2 कॉमन आहे, इकडचं 2 इकडचं पण 2 कॉमन आहे. ओके, मग ते आता लसावी काढूया. लसावी बरोबर कॉमन काय आहे, 5 गुणिले 2 गुणिले 2, 5 गुणिले 2 गुणिले 2, उरलं काय 3 गुणिले 7 गुणिले हे 5. ओके, आता यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. काय करायचंय, 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 गुणिले 3 बरोबर 20 त्रिक 60, 60 गुणिले 5, 6 पंचे 30, म्हणजे 3000, 60 गुणिले 5 30, 300, 300 गुणिले 7 बरोबर 7 त्रिक 21, म्हणजे किती येणार 2100. यांचं उत्तर किती आलेलं आहे, लसावी किती आले यांची 60 आणि 700ची 2100. आता जो काय हा लसावी मिळालेला आहे तो ह्या समीकरणामध्ये गुणाकार करायचा, म्हणजे ह्याने 2100ने या समीकरणाला गुणूया. म्हणून वरील समीकरणास 2100ने गुणू. मग काय आहे, x/60 गुणिले 2100 अधिक y/700 गुणिले 2100 बरोबर 5 गुणिले 2100. 60 शून्य गेला, 1 2 1 2, 7 त्रिक 21, आणि 6ने 210ला भाग द्यायचा आहे, 6 भागिले 210, 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 मोठे होतात, 6 त्रिक 18 होतात. 21 मधून 6 गेले, राहिले किती 3, 0 खाली आला, 6 पंचे 30, काय आला 35 उत्तर आला. म्हणजे 35 गुणिले x बरोबर 35 वेळा x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 वेळा y बरोबर 5 ने 2100ला गुणल्यावर काय उत्तर येते, हे शून्य जसतसे 5 1 5, 5 दुणे 10, 10500. हा समीकरण क्रमांक 2 मिळाला. समीकरण क्रमांक 1 कुठल्या अटीनुसार लिहिलंय हे समजलं. समीकरण 2
याच्यासाठी कुठली अट वापरलेली आहे आणि काय केलेलं आहे हे फॉर्म्युला वापरलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण वेळ काढलेली आहे त्यांची. त्याच्यानंतर मग दुसरी अट वापरून परत लसावी काढलेली आहे. लसावी काढल्यानंतर मग आपण आपल्याला समीकरण 2 मिळालेलं आहे. ओके, आता समीकरण 2 मिळालेलं आहे, 1 मिळाले. आता ह्याच्यामध्ये कॉमन काय काढू शकतो? वाय वाय कॉमन काढू शकतो. त्यासाठी समीकरण 1 ला 3 ने गुणू. म्हणून समीकरण 1 ला कशाने गुणू? 3 ने गुणू. समीकरण 1 ला 3 ने गुणला म्हणजे 3 गुणिले x बरोबर 3 वेळा x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 वेळा y बरोबर 1900 गुणिले 3 बरोबर 19 1 19 19 2 38 19 3 57 म्हणजे 5700. हा समीकरण क्रमांक 3. समीकरण 1 आणि 3 याच्यामध्ये 3y कॉमन आहे. त्यांचं चिन्ह सुद्धा समान आहे. समान चिन्ह असल्यावर आपण काय करतो? वजाबाकी करतो. म्हणजे समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. 2 काय आहे? 35x अधिक 3y बरोबर 10,500 वजा 3x अधिक 3y बरोबर 5,700 वजा 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 35 मधून 3 गेले राहिले 32 वेळा x बरोबर 0 वजा 0 0 शून्यातून 0 गेले राहिले 0. 1105 मधून 57 गेले राहिले किती? 48. ओके, मग आता x बरोबर 4,800. 32 गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होणार? भागिले होणार. आता 32 न 4,800 ला भागल्यावर काय उत्तर येईल? 32 एके 32. 8तून 2 गेले राहिले 6. 4तून 3 गेले राहिला 1. ओके, आता काय उत्तर येते? 32 5 5 2 10 0 3 5 15 आणि 1 16. 160 कधी येतात? 32 पाचा 160. 32 पाचा 160. पण हा तर 0 होता. 0 डायरेक्ट वर घेतला 150. ओके, एक्स ची किंमत किती आलेली आहे? 150 किलोमीटर. एक्स म्हणजेच काय आहे? बसने केलेला प्रवास. विशाल नावाचा माणूस होता, त्याने बसने x किलोमीटर पार केलेले अंतर. म्हणजे एक्सने किती किलोमीटर पार केलेले अंतर? 150 किलोमीटर. म्हणून आपण काय लिहू शकतो? विशालने बसने 150 किलोमीटर प्रवास केला. म्हणून इथं काय लिहू शकतो? विशालने